नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, थोड्याच वेळापूर्वी शालेय शिक्षण विभागाने एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की आज 5 वाजता विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. वाजलेले आहेत 7. तर आपण थोडक्यात बघूया की विद्यार्थ्यांना आपलं कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे, हे आपण कसं पाहू शकतो. सध्या आपण 11th ऑनलाईन ऍडमिशनच्या वेबसाईटवरती आहोत, myfscadmissions.in. ह्याच्यामध्ये 2 नवीन ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे अलॉटमेंट लिस्ट, दुसरं म्हणजे कट ऑफ लिस्ट. सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांचं कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे कसं आहे हे पाहूया आपण. तर सगळ्यांनी होम पेजला गेल्यानंतर पहिल्यांदा अलॉटमेंट लिस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तर तुम्हाला असं दिसत असेल की काइंडली एंटर युअर ऍप्लिकेशन नंबर टू फाइंड युअर अलॉटमेंट डिटेल्स. आणि तर आहे ऍप्लिकेशन नंबर. आपण एका विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर एंटर करून बघूया. आणि आपण ऍप्लिकेशन नंबर एंटर केलेला आणि सर्च म्हटलं की आपलं इथं ज्या विद्यार्थ्याचा त्या विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन आय डी, त्याचा कॉलेजचा प्रेफरन्स नंबर, तो कोणत्या कॅटेगरीचा आहे, त्याला कोणत्या कॅटेगरीतून ऍडमिशन अलॉट झालेलं आहे, मेरिट मार्क्स, अलॉट डॅश नंबर, कॉलेजचं नाव, महात्मा फुले एससी कॉलेज पनवेल, कोणत्या स्ट्रीमला तर ऍडमिशन मिळालं आहे, तर सायन्स स्ट्रीमला ऍडमिशन मिळालेलं आहे आणि स्ट्रीम कोड आहे MU 7490 SGE. स्टेटस अलॉटेड आहे आणि मीडियम आहे इंग्लिश. अशा पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थी हा आपला आपला ऍप्लिकेशन नंबर इथे एंटर करून आपलं कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे पाहू शकतो. समजा एखाद्याला जर काही दिसत नसेल, याचा अर्थ तो त्या कॉलेजच्या कट ऑफ लिस्ट मध्ये बसलेला नसेल, त्यामुळे त्याला ते कॉलेज दाखवत नसेल. मग आता कट ऑफ लिस्ट कशी पाहायची हे पण आपण पाहूया. समजा आता माझंच कॉलेज आहे महात्मा फुले एससी कॉलेज पनवेल, त्याचा आपण स्ट्रीम कोड जो आहे हा लक्षात ठेवूया आणि आपण जाऊया कट ऑफ लिस्ट वरती. कट ऑफ लिस्ट या ऑप्शन वरती गेल्यानंतर ना आपला इथं पहिला ऑप्शन आहे रिजन. पनवेल हे मुंबई रिजनच्या अंडर येतं, त्यामुळे आपण मुंबई सिलेक्ट करूया. डिस्ट्रिक्ट आहे रायगड. स्ट्रीम कोड माझ्या कॉलेजचा जो आहे तो MU 7490. सायन्स साठी आपण पाहूया SGE असा माझ्या कॉलेजचा सायन्सचा स्ट्रीम कोड आहे. तुम्ही त्या कॉलेजचे स्ट्रीम कोड टाकून एंटर करून तुम्ही त्याच्या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता. सर्च वरती क्लिक केलं की तुम्हाला इथं युडायस नंबर, कॉलेजचं नाव, स्ट्रीम, एडेड, मीडियम इंग्लिश, स्ट्रीम कोड आणि जे काही कट ऑफ आहेत रिझर्वेशनचे हे तुम्हाला इथं पाहायला दिसतील. जनरली प्युअरचं जे काही मेरिट आहे इथं तुम्हाला पाहायला मिळेल. सायन्सचं जनरलचं मेरिट आहे 411ला क्लोज झालेलं आहे. ओबीसीचं मेरिट 370ला क्लोज झालेलं आहे. NTD 300ला, NTC 260ला आहे, NTB 288, विजयचा 293, ST 267 आणि SC जे आहे ते 262ला पोहोचला आलेला आहे. जे काही रिझर्वेशन ठरवलेलं आहे त्याच्यानुसार प्रत्येकाचा कट ऑफ इथं दिलेला आहे. विद्यार्थी लॉग इन मध्ये अद्याप अलॉटमेंट स्टेटस दिसत नाहीये. कॉलेजच्या लॉग इन मध्ये सुद्धा अद्याप लिस्ट अजून आलेली नाहीये. थोड्या वेळामध्ये कदाचित ते प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर पुढील इन्फॉर्मेशन तुम्हाला कळण्यात येईल. थँक्यू.